हाय हॅलो नमस्कार. सारिकाच रेसिपीमध्ये मी सारिका तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. बघा, आता तुम्ही विचार करत असाल ही बॅग भरून कुठं निघाली, तर बॅग भरून मी निघालेली आहे ट्रिपला. तर आमच्या इथले भावी नगरसेवक विकासभाऊ साने फाउंडेशन आयोजित ह्यांनी ट्रिप काढली होती उज्जैनची. फक्त लाडक्या बहिणींसाठी होती ही ट्रिप. तर बघा, आम्ही ट्रिपला निघालो होतो सर्व मैत्रिणी. विशेष म्हणजे विकासभाऊंचं मानलं पाहिजे की ह्यांनी 350 ते 400 लेडीज एका वेळेस ट्रिपला घेऊन गेले. आणि तसं तर बघायला गेल्यावर लेडीजला हँडल करणं एवढं सोपं नाही आहे बरं का. एका ठिकाणी एवढ्या लेडीज आल्या की त्यांना हँडल करणं खरंच अवघड जातं. पण त्यांचे सर्व कार्यकर्ते व ते खूप छान असा सपोर्ट त्यांनी केला. खूप व्यवस्थित नेलं, व्यवस्थित आणलं. खाण्यापिण्याची एकदम छान अशी सोय केली होती त्यांनी ट्रिपमध्ये. तर विकासभाऊ हे आमच्या प्रभागामधून ह्यावेळेस नगरसेवकाच्या इलेक्शनला उभे राहणार आहेत. तर त्यांनी ही ट्रिप नेली होती. त्यांच्या ट्रिपमध्ये आम्ही उज्जैन दर्शनाला गेलो होतो महाकालच्या. तसं तर ते खास इलेक्शनसाठी ट्रिप काढतात असं नाही. ते प्रत्येक वर्षातून एकदा दोनदा प्रत्येक वेळेस काशी असो किंवा बाहेर कुठंही त्यांनी भरपूर अशा ट्रिप नेल्या. ते ह्या वेळेसच इलेक्शनला उभे राहतात. इलेक्शनसाठी ट्रिप नेतात हा भाग नाही, तर ते प्रत्येक वर्षी घेऊन जातात. तर खूप छान सोय होती. आम्हालाही वाटलं नव्हतं की एवढी छान सोय होईल, कारण आम्ही फर्स्ट टाईम गेलो होतो. बघा, आपल्या घरचे सुद्धा एवढं छान स्वागत करत नाहीत. एवढं सपनाताईंनी छान असं आमचं फुलाचा वर्षाव करून स्वागत केलं उज्जैनमध्ये. भाव इथून बसवून द्यायला होते ट्रेनमध्ये, तर तिथं गेल्यानंतर सपनाताईंनी छान असं स्वागत केलं फुलांचा वर्षाव करून. तिथून नंतर बघा आम्ही फ्रेश झालो. त्यांनी छान असा नाश्ता दिला आणि दर्शनासाठी ना त्यांनी 14-15 लेडीजचा ग्रुप करून एक रिक्षा बुक करून दिल्या होत्या. त्या रिक्षा आम्हाला घेऊन जाऊन माघारी तिथंच आणून सोडणार होत्या. तर तिथं खूप छान अशा वेगवेगळ्या रिक्षा होत्या. मी त्याचाही थोडंसं शूट घेतलं होतं. त्याचबरोबर नाश्ता झाला की रिक्षात बसायला जायच्या अगोदर बघा महाकालचं लेप आम्ही मस्तकावरती लावून घेतलेला होता. तर सगळ्यात पहिलं महाकाल दर्शन नव्हतं, पण तिथं गेलं त्या महाकाल मंदिराच्या समोरच आमची राहण्याची त्यांनी व्यवस्था केली होती. तर तिथून आम्ही टिळा लावला आणि पुढं दर्शनाला गेलो. तर तिथले रिक्षावाल्यांनी पूर्ण असं 4-5 मंदिरांचं दर्शन आम्हाला घडवून आणलं आणि ते सांगत होते की हे मंदिर कुठलं आहे काय. ते सर्व विकासभाऊंनी अगोदरच नियोजन करून ठेवलं होतं की महिलांचे हाल होऊ नयेत म्हणून रिक्षावाले असू द्यात तिथं फिरवण्यासाठी त्यांनी अगोदरच बुक केलं होतं. सगळ्यात पहिलं तर त्यांनी गडकालिका मंदिर उज्जैनला आम्हाला दर्शनाला नेलं. बघा, थोडीशी पद्धत वेगळी होती. आपला भाग वेगळा, तो भाग वेगळा. तर तिथल्या रिक्षा खूप छान होत्या ओपन, मला खूप आवडत होत्या. म्हटलं चला कधीतरी अशा पण रिक्षामध्ये एन्जॉय केलं पाहिजे. ही गडकालिका मातेचं मंदिर आहे. इथं दर्शनाला गेलो आणि दर्शन अगदी व्यवस्थित झालेलं आहे. आपल्या इथं तरी फोटो वगैरे काढू देत नाहीत किंवा व्हिडिओ करू देत नाहीत. तर बघा, तिथं व्हिडिओही करून दिलं. मी म्हटलं चला आपल्या यूट्यूब फॅमिलीलाही देवाचं दर्शन घडवावं म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे. खूप छान अशी पुराण काळातील मंदिरं होती बघा. त्यानंतर इथं ते 1 रुपया नाणं लावायचं होतं. प्रत्येकाची श्रद्धा असते, आमची श्रद्धा होती तर आम्ही लावलं. आणि तिथून नंतर त्यांनी गणपतीचं मंदिर होतं लगेच जवळ होतं, तिथं घेऊन गेले. तिथं लिहिलं होतं बरं का फोटो काढण्यास मनाई आहे किंवा व्हिडिओ, तरी पण आम्ही फोटो घेतले. तिथले काहीच बोलले नाहीत. आपल्या इथं तर चालत नाही, पण तिथं आम्ही फोटो वगैरे घेतले मंदिरात. तिथं गायी होत्या, गाईला चारा दिला आम्ही. ते प्रत्येकाच्या इच्छेनुसार जे त्या महिला करत होत्या. आता हा फक्त आमचा ग्रुप होता. असं 350 महिलांना ते एका वेळेस घेऊन गेले होते उज्जैन दर्शन करण्यासाठी. तर बघा, आता जे आहे हे कालभैरवनाथाचं मंदिर आहे. इथं ते रिक्षावाले दादा घेऊन आले होते. तर आम्ही इथून फुलाची टोकरी वगैरे घेतली. आता आपल्याकडे मंदिरामध्ये असतात ते लोखंडी पाईपाचं केलेलं असतं बघा राऊंड मारायला. तर इथं तसं होतं, पण ही जी जाळी होती का ह्याच्यावर सगळ्यांनी मला वाटतं इच्छा पूर्ण होण्यासाठी धागे बांधले होते. पूर्ण मंदिरामध्ये हे असेच लाईनीला लावलेलं होतं. तर आपल्या इथं असे पाईप असतात आणि ह्यांच्या इथं हे स्टँड होते, त्या स्टँडलाच लोकांनी बांधलं होतं. तर काल भैरवनाथाच्या मंदिरात गेलो, तिथं खूप अशी गर्दी होती बरं का. पण तरीही आम्ही तेवढा वेळ थांबून दर्शन केलं. थोडंसं जेवढं जमेल तेवढं मी मंदिरातलं शूट घेतलेलं आहे,
कारण एवढ्या लांब मंदिरात गेलतो तर शूट प्रत्येक ठिकाणी घेणं शक्य नव्हतं. आपण देवाला गेलो तर देवाचं दर्शन घेणं मला जास्ती महत्त्वाचं होतं, म्हणून मी दर्शनाला जास्ती महत्त्व दिलं. बघा एवढी लाईन होती. मंदिर खूप छोटं होतं पण भरपूर असे तिथं लोक मंदिरात येत होते. हे काल भैरवनाथाचं मंदिर आहे उज्जैनमधलं. आणि प्रत्येक मंदिरात त्यांचे प्रत्येक ग्रुप बरोबर त्यांचे कार्यकर्ते होते बरं का. कार्यकर्ते मुलंच होती, माझ्या मुलांच्या वयाची, पण खूप छान सपोर्ट त्यांनी. अगदी महिला सुरक्षित नेल्या होत्या आणि सुरक्षित आपापल्या घरी आणून सोडल्या. बघा हे काल भैरवनाथाचं मंदिर आहे. जेवढं जमल तेवढा शूट घेतला. आता मला पाया पडायचं होतं म्हणून पटकन हे केला. तिथून बाहेर निघालो होतो. बघा तिथं हे महाराज होते. मला ह्यांचं पशी व्हिडिओ काढायचा होता पण थोडीशी भीती वाटली म्हणून मी फोटो घेतला नाही त्यांच्याबरोबर. पण ते होते, ते सांगत होते. आता हे जे आम्ही आहे हे मंगलनाथ मंदिर आहे, तिथं आलेलो आहोत. भगवान 9 ग्रह रहते हैं ना, 9 ग्रहों में मंगल ग्रह का जन्म स्थान है। मंगल ग्रह शिव रूप में इस प्रकार विराजमान है। स्कंद पुराण के अनुसार भगवान शिव जी के मस्तक के पसीने की बूंद गिरी थी धरती पे। धरती माँ के गर्भ में से मंगल ग्रह की उत्पत्ति शिव पंडित बालक के रूप हुई। इनको शिव पुत्र भूमि पुत्र दोनों कहा जाता है। अभी तक आप जितने भी शिव मंदिर में गए होंगे शिव जी के सामने नंदी महाराज को देखा होगा, और आप यहाँ जाओगे इस प्रकार आपको भेड़ की सवारी देखने को मिलेगी। और भेड़ की सवारी होने का कारण यह है कि मंगल भगवान मेष और वृश्चिक राशि के स्वामी हैं। मंदिर की विशेषता यह है, ये जो मंदिर बना है कर्क रेखा के ऊपर बना है। कर्क रेखा यहाँ से निकली गई महाकाल, महाकाल से सोमनाथ। जैसे आप उज्जैन नगरी में दर्शन के लिए आए, प्रसाद का महत्व भी 3 जगह का रहता है। उज्जैन में जितने मंदिर है, आप लोग एक चावल का बोरा लाओगे, चावल खत्म हो जाएंगे, मंदिर खत्म नहीं होंगे। पर महाकाल जाके दूसरा बेलपत्र का महत्व रहता है। महाकाल बाबा के सेनापति काल भरो जाओ, प्रसाद बन जाओ। मंगल भगवान को मंगल दान अपने जीवन में अपने हाथों से एक बार अवश्य किया जाता है। परिवार में जो भी बाधा है उसका निवारण हो, हर कार्य मंगल हो, जीवन में अमंगल न हो। 21 कार्य पूर्ण करते इस प्रकार मंगल दान करने से। मंगल भगवान का भूमि पुत्र है। अंदर ही आप लोगों को प्राचीन मंदिर भुवनेश्वरी माता है पृथ्वी माता का मंदिर देखने को मिलेगा। वहाँ की एक परिक्रमा लगाने से पूरे पृथ्वी की परिक्रमा के पूर्ण उज्जैन की यात्रा भी पूर्ण मानी जाती है, क्योंकि आप स्वयं उज्जैन नगरी की भूमिका हो। आज मंगलवार है, ये मंगल दान आपके हाथों से चढ़ेगा। आपका नाम और सरनेम बोल के चढ़ाना है। रत्न दान होता है मूंगा, मसूर, गेहूं, लाल कपड़ा, श्रीफल, पुष्प, रक्त चढ़े। यहाँ चढ़वाते पंडित जी, ऐसा नहीं कि आप लेके गए उठा के एक साइड रख दिया, बाकायदा चढ़ता है। यहाँ पर परिवार का दान है, 101 रुपये यानी 100 रुपये का आता है। अपने परिवार की ओर से कोई भी चार्ज वो जीवन में एक बार अवश्य किया जाता है। पैसे आने के बाद देना दर्शन करने। तिथं गाडी लावली आणि तिथं त्यांनी सांगितलं की माहिती दिली की त्यात काय करायचं असतं काय नाही, आणि ती माहिती ऐकली. आम्ही ते जे चढवायचा होता तो घेतला आणि आतमध्ये दर्शनाला गेलो. इथे थोडीशी लाईन होती, लाईननेच दर्शन घ्यावं लागलं. इथलाही थोडासा मंदिरातला फोटो मला घ्यायला जमलेला आहे, तो मी घेतलेला आहे बघा. आणि आम्ही तिथं गेल्यानंतर ग्रुप वाईज सगळेजण फिरत होतो, तर बऱ्याच जणी आपला आपला ग्रुप घेऊन फिरत होत्या. पण एवढ्या सगळ्यांचं नियोजन करणं हे विकास भाऊ सानेंनी केलं. त्यांना खरंच मानलं पाहिजे की एवढ्या लेडीज त्यांनी व्यवस्थित नेल्या. आणि आता मी लेडीज आहे, मला माहिती आहे किती गोंधळ होतो. आपण घरी जरी फिरायला गेलो तर 2 लेडीज हँडल करणं एवढं शक्य नाही, तर एवढ्या त्यांनी लेडीज घेऊन गेल्या. बघा इथं गेल्यानंतर जे आहे ते हे बकरीची मूर्ती होती. मलाही पहिल्यांदाच असं भेटलं होतं बघायला, म्हणून मी इथला थोडासा व्हिडिओ घेतला होता. कारण आपल्या इकडे बऱ्यापैकी वेगळा होता आणि इथं मंगल देवतापाशी वेगळे होतं. तर बघा हे मंगल देवतेची मूर्ती आहे. तिथं जे अभिषेक वगैरे करतायत ते दही भाताचा नैवेद्य म्हणजे अभिषेक करत होते पिंडीवरती त्या. तर अशा पद्धतीने आम्ही इथलं दर्शन केलं. त्यानंतर इथं गेलो. इथं पण ते चढावा दिलेला होता तो तिथं किंवा इथं चढवायचा होता. तर बघा इथं आपलं गोत्र, नाव, आडनाव ते सगळं सांगायचं होतं. मग ते आपल्या नावाने पूजा वगैरे करत होते तिथं. तर सगळ्यांनी केलं. कधी तिथंच घेत होते मंदिरात पुढं किंवा पाठीमागं असा भाग होता त्यांचे जे होतं नियम त्यानुसार. तर आम्ही ते सगळं केलं आणि प्रदक्षिणा घातली. बघा पाठीमागचा व्ह्यू पण खूप सुंदर होता इथला. आणि जिकडे जाईल तिकडे हे असे तिचे धागे बांधलेले होते. चला तर आता बघा हे सगळं जे आहे खालच्या परिसरात हे शांती, ज्यांना मंगळ ग्रह आहे आता त्यांची ही शांती करतात किंवा कुणाला काय साडेसती काय असेल ती त्याची इथं हे केली जाते पूजा वगैरे. त्यानंतर आम्हाला 4थ्या ठिकाणी घेऊन गेले. तिथं आश्रम होतं
कृष्णांचं सगळं होतं आणि ते आम्हाला त्यांनी दाखवाय नेलं होतं. तर बघा मस्त असं दर्शन इथंही छान झालं. आणि असं झालं जिकडं बघेल तिकडं बायका बायका आपल्याच सगळ्या लेडीज होत्या, पण जिकडं बघेल तिकडं लेडीज दिसत होत्या मंदिरात. तर छान असं बघा इथं पण आहे ते दर्शन घेतलं. आता व्हिडिओमध्ये सांगायचं म्हणजे खूप काही आहे, बऱ्याच गोष्टी असतात की आपण एकदा गेलो होतो तर आपण प्रत्येक गोष्ट विस्तारमध्ये सांगू शकत नाही तिथली, कारण आपलं तेवढं हे नाहीये, नॉलेज नाहीये. तर मला जेवढी माहिती होती तेवढी मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेली आहे. आणि असं नाहीये की काहीतरी सांगायचं म्हणून सांगायचं व्हिडिओमध्ये. तर मला जेवढीच माहिती होती तेवढी मी सांगितलेली आहे. बघा इथं पण हे जे होतं बालकृष्णाचं ते खूप छान होतं, मला खूप आवडलं होतं, म्हणून तिथला मी शूट घेतला होता. आणि ही नंतर जे आहेत ना इथं मंदिरं करून त्याच्यामध्ये फोटो ठेवले होते. तर इथं आपला पण पंढरपूरचा पण होता, त्याबरोबर नाशिकचे पण, असे बऱ्याच देवतांची तिथं सगळे चित्र लावलेली होती. आता प्रत्येक व्हिडिओ तर काही झूम करून घेता आलेला नाही मला, पण त्यातली त्यात घेतलं. त्यानंतर इकडं कृष्णाचं सर्व होतं. तर कृष्णाचं जी सगळी माहिती होती ना तीही मी फोटोमध्ये थोडीशी व्हिडिओमध्ये घेतलेली आहे, कारण डिटेल एवढं मोठे होते की तिथलं डिटेल घेणं किंवा वाचून दाखवणं शक्य नव्हतं. तर बघा जेवढं जमेल तेवढं मी घेतलेलं आहे. मला ही वारली पेंट त्यांची खूप आवडली, जी की प्रत्येक खांबावरती त्यांनी केलेली होती बघा. तर खूप छान असे इथं डेकोरेशन होतं, म्हणजे पाहण्याजोगं आहे उज्जैनमध्ये हे सगळे ठिकाणं. तर आम्ही ती पाहिली आणि आता पुढं आम्हाला आता नेणार होते पुढच्या दर्शनासाठी. चला तर हे सर्व आम्ही आता फिरून घेतलं, बाकीच्या ठिकाणीही पाहून घेतले. तोपर्यंत आमचे ते रिक्षावाले दादा बाहेरच उभे असायचे वाट बघत, पण त्यांनी असं घाई वगैरे केली नाही, व्यवस्थित आम्हाला सगळं सांगत होते. इथं हे मंदिर आहे, सोडलं की तिथून तसं जावा आणि दर्शन घेऊन या. तर अशा पद्धतीने आम्ही सर्व दर्शन घेतले. आणि आता जे आहे ते उज्जैनचं महाकालचं दर्शनाला आम्हाला नेणार होते, पण तिथं असं झालेलं आहे की खूप लांबच मोबाईल ठेवायचे होते, त्याच्यामुळं थोडासा तिथला शूट घेतलेला आहे. आतमध्ये जातानाचा पूर्ण शूट व्हिडिओ घेताच आलेला नाही, कारण तिथं फोन बाहेरच ठेवायचे होते. जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही फोटो आणि व्हिडिओ मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण बघूया, तुम्ही पुढं बघत राहा. चला तर आता आणलेला आहे त्यांनी महाकाल मंदिराच्या शेजारी. बघा इथून एंट्री होती, आतमध्ये जाईपर्यंत एंट्री केली आणि आम्हाला नंतर समजलं की फोन बाहेरच ठेवून जायचं. खरं तर खूप फोटो व्हिडिओ काढायचे होते, पण काय करणार, प्रत्येक मंदिराचा वेगवेगळा नियम असतो. तर बघा हे जे मंदिर आहे हे उज्जैनचं महाकालचं मंदिर आहे. तर इथलं जेवढं जमेल तेवढं आम्ही शूट घेतलेला होता, नंतर फोन ठेवून दिले आणि बाहेर येताना घेतलेले आहेत. हे जो व्हिडिओ आहे आत्ता मी तुम्हाला आतमधला दाखवते, हा पहिला ग्रुप आमचा जो गेला होता उज्जैनला त्यांनी काढलेले होते, त्यांच्या कार्यकर्त्यांनी ते दाखवलेलं आहे व्हिडिओ आलेला. बघा असं मंदिर होतं. इथलं दर्शन आम्ही घ्यायला गेलो, खूप छान असं दर्शन झालं, लाईनने जाऊन पण खूप सुंदर दर्शन झालं बरं का. ह्यांनी विकासभाऊ सानेंनी ना 3 दिवस सलग ट्रिप नेत होते, ते 3 दिवसाची. म्हणजे आज 350 महिला, एक दिवस गेला की दुसऱ्या दिवशी 350, अशी 3 वेळा त्यांनी ट्रिप उज्जैनला नेली महिलांची. तर एवढ्या महिला खरंच सांभाळणं म्हणजे मनापासून आभारी आहे विकासभाऊ सानेंची, की त्यांच्यामुळं आम्हाला उज्जैनचं दर्शन करायला भेटलं. तसं तर आम्ही मे महिन्यापासून जाणार होतो फॅमिली घेऊन, पण काय योग होता काय माहिती, ते विकासभाऊंच्या माध्यमातूनच आम्ही दर्शनाला जाणार होतो बहुतेक, त्याच्यामुळं आमचं त्यावेळेस तिकीट होता कॅन्सल झालं होतं आणि हा प्लॅन हा अचानक ठरला. बघा त्यांनी एवढं छान जेवणाची सोय केली होती दुपारच्या, मस्त असा पायनॅपल शिरा, पनीरची भाजी, चपाती, भात, एवढं छान जेवण ठेवलं होतं. त्याचबरोबर सगळं झालं. संध्याकाळी निघायच्या अगोदर हे त्यांचे कार्यकर्ते होते, तर सर्व लेडीज आल्यात नाहीत आणि विकासभाऊंबद्दल थोडंसं बोलत होते,
प्रत्येकजण. तर बघा, हे आमचे भावी नगरसेवक आहेत विकासभाऊ साने. ह्यांनी ही ट्रिप आयोजित केली होती. तर ह्यांनी भरपूर अशा ट्रिप महिलांसाठी आयोजित केल्या होत्या. त्याचबरोबर ह्यांनी आमच्या अगोदर बालाजीलाही महिला घेऊन गेले होते. तर मनापासून आभारी आहोत विकासभाऊंचे, की त्यांच्यामुळं खरंच आम्हाला इतकं छान उज्जैनचं दर्शन झालं.